नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, इलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तशी रेसिपी आणि ती रेसिपी कोणती, तर चला मग आपण बघूया। तर आज आपली रेसिपी आहे सुंठ वडा, जो आपण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण भगवानला भोगसाठी प्रसादासाठी बनवत असतो। तर तो आपण कशा प्रकारे बनवलेला आहे, तर आज आपण ती रेसिपी बनवूया। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला सुंठ पावडर, अंदाजे अर्धा चमचा घ्यायचे। त्यानंतर तळलेला डिंक घ्यायचा आहे, तुपात किंवा तेलात तळू शकतात तुम्ही। अंदाजे अर्धी वाटी घेतलेला आहे आपण। त्यानंतर खारीक पावडर घेतलेली आहे, जी रेडीमेड मार्केटमध्ये मिळत असते, अंदाजे 2 चमचे। या सर्वांचे प्रमाण तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे आपण कोकोनट पावडर घेतलेली आहे, डेसिकेटेड। बारीक साखर घेतलेली आहे आपण 2 ते 3 चमचे, तुम्हाला कमी जास्त गोड करू शकतात तुम्ही। ड्रायफ्रूट घेतले आपण, काजू आणि बदाम, त्याची थोडी जाडसर आपण पावडर केलेली आहे, अंदाजे घ्यायचं आहे ते पण। आणि त्यानंतर इलायची पावडर घ्यायची आपण, अंदाजे अर्धा चमचा। जर तुमचं हे माप कमी जास्त असेल तर तुम्ही इलायची पावडर जास्तही टाकू शकता। त्यानंतर आपण जो तळलेला डिंक आहे तो व्यवस्थित तळला गेला असेल तर लवकर कुचकरला जाईल किंवा बारीक होईल, तो हातानेच करायचा आहे। आणि जर त्यात थोडं जाडसर राहिलं तर ते खातानाही खूप छान लागतं, म्हणून काही प्रॉब्लेम नाही। तर हे थोडं हाताने दाबून घ्यायचं आहे। आणि आपण जी आजची ही जी रेसिपी बनवतोय त्याला म्हणतात सुंठ वडा, जो आपण जन्माष्टमीच्या दिवशी प्रसाद म्हणून करत असतो। यात आपण ज्या घेतलेल्या वस्तू आहेत सर्व त्या एकत्र करायच्या एका बाउलमध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। स्पेशल आपण त्या दिवशी अलग अलग जर नैवेद्य ठेवत असणार, पण त्या दिवशी आपण जन्माष्टमीच्या दिवशी हा नैवेद्य जरूर ठेवत असतो। आणि खूप सोप्या पद्धतीने आहे, काही जास्त वस्तू लागत नाही, घरातल्याच वस्तू लागतात। तर अशा प्रकारचा नैवेद्य तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी करू शकतात आणि भोग देऊ शकतात देवाला, कृष्ण भगवानला। तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही घरी केव्हाही करू शकतात प्रसाद म्हणून। तर तुम्हाला जर ही आजची माझी रेसिपी सुंठ वडाची कृष्ण प्रसादाची जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। तर अशा छान छान व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।